नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आता गोव्यावरून निघालो आहे, चाललो आता गणपतीपुणे. मालवण कॅन्सल केलं आहे कारण का खूप लेट होत होतं घरी जायला, त्यामुळे मालवण कॅन्सल करून आता गणपतीपुण्याला चाललो डायरेक्ट. हो, आधी गोव्याच्या बाहेर पडलो आम्ही, त्याच्यानंतर व्हिडिओ बनवते मी. तर गोव्याच्या गल्लीमध्ये खूप म्हणजे गाडी चालवणं खूप रिस्की आहे कारण का कसेही लोक घुसतात, त्यामुळे मग गोव्याच्या बाहेर आलो आहे आणि मग व्हिडिओ बनवतो आहे. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि ही डे 3ची व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, मी CNG भरून झाले. आता आम्ही निघालो आहे टुवर्ड्स गणपतीपुण्याला. तसंच गोव्यामध्येच आहेत आम्ही अजून, बघू शकता. आता तरी पोचायला आम्हाला गणपतीपुण्याला एक 6 तास दाखवत आहे. तर बघू किती वाजता पोचतो. तर वाजलेत 11 म्हणजे पुढे 6 तास दाखवत आहे ना, म्हणजे ऑलमोस्ट. तरी आम्ही दुपारी 4 पर्यंत पोचू. त्यामध्ये नाश्ता करू कुठेतरी, बघू. नाश्ता केल्यावर तुम्हाला मी दाखवतो कुठे नाश्ता करतो ते. तोपर्यंत व्ह्यू एन्जॉय करा. बघा, लेफ्ट आणि राईट साईडला दोन्ही नारळाच्या झाडं आणि दुसरी कुठली झाडं माहीत नाही. जर कोणाला माहिती असेल तर प्लीज सांगा ही झाडं कुठली आहेत आणि हा एरिया कुठला ते पण सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर इथे आम्ही जरा थांबलेलो. बघू शकता, मस्तच नेचर आहे. पाऊस तर पडणार नाही 100%, कारण ढग तर एवढे काळे ढग तर नाहीत दिसत आहे तेवढे. ह्या वर्षीचा पावसाळा बहुतेक खूप लेट जाणार आहे, कारण आतापर्यंत पाऊस आलाच नाही. मागच्या वर्षी तर मे मध्येच चालू झालेला आहे पाऊस, त्यामुळे या वर्षी बहुतेक लेट होईल पाऊस. हे बघा कसं हिरवगार आहे लेफ्ट साईडला. ह्या साईडला ब्रिज आहे, त्याच्या साईडला पण हिरवगार आहे पूर्ण. असं वाटतं जसं काय पाऊसच पडलाय, एवढं हिरवगार आहे. मित्रांनो, तर आता मी थांबलोय नाश्ता करायला. हे गाव आहे, एक मिनिट, गोव्याच्या जस्ट पुढे येऊन थांबलोय. गावाचं नाव माहीत नाही, कळत नाही आहे कुठलं गाव आहे. कुठेतरी गोव्याच्या पुढे पोरसकडे म्हणून गाव आहे, तिथे आम्ही थांबलो नाश्त्याला. तर मी आता नाश्ता करून तुम्हाला डायरेक्ट रोडवर भेटतो. तर मित्रांनो, नाश्ता झाला आमचा. आम्ही निघालो तिकडनं. बोरसपूड का असं गावाचं नाव आहे. सॉरी जर मी रॉंग काही करत असेल ट्रान्सलेशन. तर आम्ही निघालो पुढे. आता आम्ही चाललो टू आता परत गणपतीपुळे, जसं मी पहिलाच सांगितलंय. बघू शकता, रस्ते मस्तच आहे, ड्रायव्हिंग करायला एक नंबर वाटतंय. पूर्ण म्हणजे असं गाव आहे, मध्येच नेचर आहे. असं व्ह्यू एकदम मस्तच आहे, एक नंबर व्ह्यूज आहे. बघू शकता, बाजूला घर आहे, परत बाजूबाजूला सगळी पूर्ण जंगल टाईप बोलू नाही शकत, पण आहे जंगलच आहे. जंगलातूनच हा रोड काढलाय. आता आम्ही हायवे एक्झिट घेतलाय गणपतीपुण्याला जाण्यासाठी. हायवे सोडलाय आता. हा कुठून तरी आतून म्हणजे हायवेवरून लेफ्टला घेतलाय इन शॉर्ट, ज्यामुळे आम्ही आता गणपतीपुण्याच्या रोडला लागलोय. हा रस्ता पण मस्तच आहे, वन वेच आहे हा पण, त्यामुळे समोरून गाडी आली की ओव्हरटेक करायला थोडा टाइम जातो. नाही असं नाही, असं काय नाही. मला टाइमपास म्हणजे असं फिरायचं होतं म्हणून, आणि एकाच रस्त्यावर होतं. अरे
याची व्हिडिओ काढायची. मित्रांनो बघा आहे राईट साईडला काय आहे, ग्रीन हाऊस आहे का काय कुठली फॅक्टरी आहे माहीत नाही, कळत नाहीये. बहुतेक फॅक्टरी आहे कारण का ते वरती गोल फिरणारे पंखे लावले. ग्रीन हाऊस नसेल हे, फॅक्टरी असेल कसली तरी, माहीत नाही काय आहे. आणि हे पण गणपती पुण्याच्या रोडवरच आहे सगळं. फॅक्टरी हे दाबमी बघा फॅक्टरी का काय, मला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की काय आहे ते, मला पण कळत नाहीये. ते वेअर हाऊस पण असू शकतं. हे बघा इथे पूर्ण हिरवागार आहे, आजूबाजूला काहीच घरं बिरं काहीच नाही त्या रस्त्याला. रात्रीच्या वेळेत. तर मित्रांनो आम्ही पोचलो एका हॉटेलवर. मस्तच आहे हॉटेल, हे स्विमिंग पूल पण आहे आणि बसण्यासाठी जागा पण आहे. तुम्ही बघू शकता, एक मिनटं. यांचे रूम्स पण आहेत आणि प्लस रेस्टॉरंट पण आहे. बघू शकता, मी पुढे तुम्हाला फ्रंट व्ह्यू दाखवतो याचा. स्विमिंग पूल हा बघा फ्रंट व्ह्यू. तर मित्रांनो त्या हॉटेलवरून थोडंच पुढे आलो आम्ही आणि हे बघा बीच दिसतोय राईट साईडला, तुम्ही बघू शकता. हा बीच आहे, नाव नाही माहित मला कुठला बीच आहे ते. इथे पण हॉटेल्स आहेत हे बघा, आणि त्याच्या मागे बीच आहे. इथे पण नारळाची झाडं खूप आहेत हे बघा. हे कोणीतरी प्लॉट दिसतो, मस्तच आहे हे बघा. आपण आता गणपतीपुण्यात काहीच वेळात पोहोचू. आपण गणपतीपुण्यात हे गणपती मंदिराचा एंट्री आहे. पोचलो आपण गणपती पुण्याला, मंदिराकडे जाण्याची एंट्री. मस्तपैकी बीच आहे हे बघा, बाजूलाच बीच आहे. गणपतीपुळ्याचा ब्रिज हा प्रवेशद्वार गणपती मंदिरात जाण्याकडे. इकडनं एंट्री आहे गणपती मंदिराकडे, ती मेन एंट्री होती. ही गणपती मंदिरात जाण्याकडे एंट्री आहे, बघू शकता. मस्तच आहे मंदिर. आता आपण आतमध्ये चाललो आहे. तर मित्रांनो इथे बहुतेक कॅमेरा अलाउड नसेल, अलाउड असेल तर मी व्हिडिओ शूटिंग करेन आणि जर नसेल तर मग मी तुम्हाला बाहेर आल्याच भेटेन डायरेक्ट. पण हे बघून घ्या, मस्त आहे मंदिर हे बघा. इथे बाजूलाच बीच आहे आणि दोन्ही मंदिर आणि बीच कनेक्टेड आहे. मित्रांनो ऊन खूप आहे आणि हा बघा बीच. दर्शन झाले आमचं. आतमध्ये कॅमेरा, मी बोललो मागाशीच तसं काय कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे आतली काय व्हिडिओ काढू शकलो नाही मी. हे बघा मंदिर आणि ह्याच्याच पाठीमागे म्हणजे मी उभा आहे मंदिराकडे तोंड करून आणि ह्याच्याच मागे बीच आहे आणि मंदिराच्या पुढे बघा मस्त ग्रीनरी, पूर्ण ग्रीनरी. हे बघा, हा बहुतेक हे जे भटजी असतात त्यांच्यासाठी राहण्यासाठी आहे. पूर्ण हा एरिया परिसर आहे गणपती मंदिरातला आणि हा बीच आहे हे बघा. ॲक्च्युली मंदिर बीचवरच आहे. इन शॉर्ट आपण तुम्ही बोलू शकता की मंदिर बीचवरच आहे, एकदम लागून लागून आहे बीच आणि मंदिर. हे बघा, तुम्हाला कळत असेल बॉर्डरवरनं. इथे हॉटेल आहे विसावा. मस्तपैकी गरम गरम वडे करून भेटतात इथे, या नक्की खायला.
चाफे गावामध्ये आहे, गणपतीपुळेजवळ. गणपतीपुळेजवळ आहे बघा, नंबर घेऊ शकता इथे. मस्त हॉटेल आहे, गरम गरम एकदम वडे. नक्कीच या खायला. तर मित्रांनो, आम्ही निघालो आहे पुळेवरून. बघू शकता जंगली रोड आहे, पूर्ण जंगल आहे अजून दोन्ही साईडला. खूप घाबरायला होते, कारण का जर गाडी इथे बंद पडली किंवा काय टायर पंक्चर झाला तर काहीच तुम्हाला ऑप्शन नाही, लांबपर्यंत काहीच ऑप्शन नाही आहे. गणपतीचं नाव घेतच चाललो आता आम्ही. काय होऊ शकत नाही, कारण गाडी वळवायला पण जागा नाही येते, एवढे छोटे रस्ते आहेत. आणि समोरून पण गाड्या येत नाही, मागून पण कुठल्या गाड्याच येत नाहीयेत. जो आम्ही आलो गणपतीपुळ्यामध्ये तो वेगळा रोड आहे आणि हा वेगळा रोड आहे. हा गुगलने कुठल्या हिशोबाने कुठून दाखवला रस्ता हेच कळत नाहीये. पूर्ण जंगलातून फिरत येतोय. कोण म्हणजे एक माणूस नाही विचारायला. जर तुम्ही येणार असाल तर टुवर्ड्स गोवा साईडच लावा परत, आणि तोच हायवे पकडून सरळ हे करा. आम्ही ती चूक केली आहे. हे व्हिडिओ इथेच एंड करतो मी. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.